आणि मॅडम कसे कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे. नाही ठीक आहे, नसेल आमच्याकडे कपड्याची स्टाईल, पण आमच्या कामाची स्टाईल सगळ्यात जनतेला माहिती. आणि मॅडम कसे कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे. नाही ठीक आहे, नसेल आमच्याकडे कपड्याची स्टाईल, पण आमच्या कामाची स्टाईल सगळ्यात जनतेला माहिती. मित्रांनो, तर तुम्ही आता एवढाचा जो प्रिव्ह्यू आहे तो पाहिला, तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मेटल आहे ते सर्व तुम्हाला आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. ते आपण सर्व डिटेल दिले आहेत, चेक करू शकता तुम्ही. तर आजचा जो स्टॅटस आहे तो आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केलेला आहे. तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की अलाइट मोशनमधून पण पाहिजे स्टॅटस, तर आपण घेऊन आलेलो आहे. आणि जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर सिम्पली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला जायचं आहे, जॉईन करायचं आपल्या टेलिग्राम चॅनेल, आणि तेथून जे आपलं हे अलाइट मोशन ॲप आहे तेथून इन्स्टॉल करून येथे ओपन करायचे. आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून जाऊन सिम्पली तुम्हाला लिंकवर क्लिक करून तेथून इन्स्टॉल करून घ्यायचे अलाइट मोशन ॲप आहेत. ते घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता ओपन करायचे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ह्यावरची जी बीटमॅप सेटिंग आहे ते इनपुट करून घ्यायची. त्यानंतर ह्यावरची जी सेगवे प्रेसेट आहे ती सुद्धा इथे इनपुट करून घ्यायची. ह्या दोन्ही प्रेसेट आहेत ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की बीटमॅप आणि सेगवे काय असतात आणि ती कशा प्रकारे अलाइट मोशनमध्ये इनपुट करतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑल मटेरियल लिंक आहे त्या लिंकच्या खाली एक आपण व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही जे मटेरियल आहे ते कशा प्रकारे यूज करू शकता आणि हे बीटमॅप सेगवे ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये कशा प्रकारे इनपुट करू शकता, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर हे दोन्ही इनपुट करून घेतल्यानंतर सिम्पली ओपन करायची आपल्या बीटमॅप सेट आहेत ती. तर इथे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सॉन्ग मिळून जाईल, बीटमॅप मिळून जातील आणि इथून तुम्हाला टेक्स्ट आणि जे इमोजी आहेत ते इथे तुम्हाला फक्त टेक्स्ट दिसून जातील. सॉरी, टेक्स्ट नाही, आपले इमोजी दिसून जातील. टेक्स्ट आपले ब्लॅक आहेत त्याच्यामुळे दिसणार नाही ते. तर सिम्पली तुम्हाला आता काय करायचं आहे, तर इथे थोडं समजून घ्यायचं आहे. तर हे जे फोंट आहे आपण ह्या यूज केलेला म्हणजे जे लिरिक्स आहे ह्या सॉन्गचं तर ते फोंट तुम्हाला अलाइट मोशनमध्येच आहे. सिम्पली म्हणजे डिफॉल्ट तुमचा अशा प्रकारे दिसूनच जाईल तो फोंट आहे तो. आणि हे जे इमोजी आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे इनपुट करायचे तुमच्या अलाइट मोशनमध्ये, तर सिम्पली ह्या इमोजीच्या लेअरवर एकदा क्लिक करूया. एडिट टेक्स्टमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला ह्या ऑप्शनवरती म्हणजे तुमचा डिफॉल्टमध्ये फोंट सिलेक्ट असेल त्या फोंटवरती क्लिक करून ऑल फोंट्स त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. ओके, वरचे जे थ्री डॉट आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला इनपुट फोंटचं ऑप्शन मिळून जाईल. इथून तुम्ही तुमच्या म्हणजे फाईलमधून फोंट आहे तो इनपुट करू शकता. तर हा जो फोंट आहे तो आपण ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे. तेथून जाऊन सिम्पली तुम्हाला ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये ॲड करायचं आहे आणि हे जे आहे ते दिसू लागतील म्हणजे तुमचे इमोजी आहेत ते परफेक्ट. तर अशा प्रकारे आयफोन गत दिसू लागतील हे जे इमोजी आहेत ते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा जुटायचं आहे आणि हे त्याच्या खाली प्लस नाही त्यावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. जे आपण तुम्ही फोटोचा स्टॅटस हा क्रिएट करणार आहात तो फोटो सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. तर ते आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर ह्या थ्री डॉटवरती वरचे जे थ्री डॉट आहेत त्यावरती क्लिक करायचे. फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली शेवटला यायचं आहे. शेवटच्या बीटमॅपशी आणि त्याच फोटोवरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून हा फोटो आहे तो शेवटपर्यंत सेट करून टाकायचा आहे. सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, जेथून हे लिरिक्स संपत आहे त्या बीटमॅपशी यायचे म्हणजे 13.5 सेकंदाचे ते त्यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करून हा जो मधला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. पण आपल्या दुसऱ्या बीटमॅपशी यायचं आहे 16 सेकंद म्हणजे 16.8 सेकंदाचे ते त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. पुन्हा आपल्याला आहे ना 21.10 सेकंदाचे ते यायचं आहे आणि त्याच फोटोवरती क्लिक करून इथून एक कट द्यायचा अशा प्रकारे फोटोला. इथून अशा प्रकारे फोटोला कट दिल्यानंतर तुम्हाला इथे की द्यायची आहे म्हणजे इकडून तिकडून लेफ्टून राईटला फोटो जातो, राईटून लेफ्टला येतो. ते तुम्हाला कसं करायचं ते पहिल्यांदा सांगतो. तर तुम्हाला काय करायचं आता, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मूव ऑन ट्रान्सफर ऑप्शन आहे हा, त्यावरती क्लिक करायचं आहे.
आणि इथून तुम्हाला एक कीचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. सिम्पली ह्या कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला आहे ना हा जो फोटो आहे तो जेवढा आहे त्याच्या शेवटच्या बीटमापाशी यायचे, म्हणजेच आपल्या 13.5 सेकंदाचे ते त्यानंतर इथून एक की द्यायची. ओके, तर हे ते 2 की द्यायचे पहिले इनपुट. त्याच्यानंतर आपल्या काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही इथून स्क्रोल करायचं आहे आणि इथून तुम्हाला 2 बीट मार्क दिसून जातील जवळजवळ आपण केलेले आहेत हे. म्हणजे तुम्हाला किती टायमिंग एकदा सांगतो, 4.30 सेकंदाचे तिथे की द्यायची. इथे की दिल्यानंतर आपल्या काय करायचं आहे, पहिल्या कीपाशी यायचं आहे आणि हा जो फोटो आहे तो आहे ना लेफ्टला अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे. जेवढा आपला फोटो पाहिजे तेवढा, लय पण नाही न्यायचा, थोडाच न्यायचा आहे, जसं आता मी सांगितलं तशा प्रकारे, जसं आत्ता नेला तशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा काय करायचं आहे, दुसऱ्या कीपाशी यायचं आहे आणि इथून हा फोटो आहे तो अशा प्रकारे सरळ न्यायचा आहे, जी रेड लाईन येते त्या पद्धतीने. तर ओके, अशा प्रकारे इथून आणल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढं अशा प्रकारे स्क्रोल करायचे. येथे तुम्हाला 2 लाईन मिळून जाते बीट मार्कच्या, तिथे यायचे. ते त्याल्यानंतर ह्या पुन्हा कीवरती क्लिक करायचे आणि हा जो फोटो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो की देऊया आणि इथून हा जो फोटो आहे इकडे नेऊया, परत लेफ्टला नेऊया. पुन्हा आपल्याला इथे यायचे 2 बीट मापाशी. ते आल्यानंतर पुन्हा आपल्या हे ते की द्यायची आणि पुन्हा आपले हा जो फोटो आहे तो राईटला न्यायचा अशा प्रकारे. ओके, इथून स्क्रोल करायचे आणि पुन्हा आपल्याला थोडं पुढे यायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो आहे तो म्हणजे बसूनच जाईल लेफ्ट राईटला गेल्यानंतर येतो. तर इथे जी दिली आहे आपण की तिथे पण तुम्ही ना अशा प्रकारे नेऊ शकता. तर इथे आपल्या एक की द्यायची, इथून आल्यानंतर त्याच्या पुढेच एक तुम्हाला मिळून जाईल 2 बीट मार्क. तर तिथे एक की द्यायची. की दिल्यानंतर आपण आता इथे ना हा जो फोटो आहे तो अशा प्रकारे नेऊया, येते लेफ्टला नेऊया डायरेक्ट आणि त्याच्यानंतर इथून फोटो अशा प्रकारे येऊन जाईल. तर तुम्हाला एकदा दाखवतो, आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे आहे ना, म्हणजे स्क्रोल होईल इकडून तिकडे. तर लेफ्ट कुंटला राईटला, राईट कुंट लेफ्टला. ओके, त्याच्यानंतर झाल्यानंतर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो खाली स्क्रोल करायचा आहे. स्क्रोल केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचे, पुन्हा आपले ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला कलर अँड लाईटचा इफेक्ट मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. सॅच्युरेशनचा एक इफेक्ट हा जो मिळून गेला इथे त्यावरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुमचे लिरिक्ससुद्धा इथून दिसून जातील. तर हे झाल्यानंतर आपले आता काय करायचे, इथून जे पण पुढचे फोटो आहेत 3, तर ते आपल्या अशा प्रकारे खाली स्क्रोल करून आणायचे. तर जसं मी आणतोय तशा प्रकारे पुन्हा आपल्या इथून हा जो फोटो 2 राहिले ते पण आपण आणूया खाली अशा प्रकारे स्क्रोल करून. ओके, तर एक शेवटचा राहिला आहे तो पण आणूया इथे. तर हे झाल्यानंतर आपले आता काय करायचं आहे, तर इथून सिम्पली जिथं आपले लिरिक्स संपत आहे ते यायचे आणि त्या बीटमापाशी म्हणजेच 13.5 सेकंदाचे ते आल्यानंतर ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि तुम्हाला एडिटरचं PNG दिलेलं आहे आपण ऑल मटेरियलमध्ये ते ॲड करायचे. इथे सिम्पली शेवटला यायचे आणि हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपलं हे जे एडिटरचं PNG आहे ते तुम्हाला इथे म्हणजे सेट होऊन जाईल. इथून झाल्यानंतर आता इथून आपल्या बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर ही जी सेक वेब प्रीसेटिंग इम्पोर्ट करून घेतली ती ओपन करायची आणि येथे तुम्हाला ओपन केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला एक इफेक्ट 1ची लेअर मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचे आणि 3 डॉटवरती क्लिक करू इथून तुम्हाला कॉपी इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू इथून बॅक करायचं आहे आणि जो पण प्रोजेक्ट होता तो इथे ओपन करायचा आहे. आणि जिथून आपल्याला दुसरा फोटो कट केला म्हणजे 13.5 सेकंदाचे ते त्याच्या पुढच्या फोटोला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करू इथून पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल. आणि आता पहिल्यांदा हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. पेस्ट बॅक केल्यानंतर इथून तुम्हाला मोशन ब्लरच्या खालचे जे पण इफेक्ट आहेत ते सर्व इथे डिलीट करायचे अशा प्रकारे स्क्रोल करून. तर हा जो इफेक्ट आहे तो नाही करायचा, झूम ग्लो पणचा आणि हेच 2 वरचे जे 2 आहेत तेच ठेवायचे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे इफेक्ट आहेत आल्यानंतर इथून आपला हा जो फोटो आहे तो झूम इन होईल. तर ठीक आहे, इथून अशा प्रकारे आणि इथून एक इफेक्ट येईल. तर अशा प्रकारे होऊन जाईल ते फोटो. तर हे 2 इफेक्ट आहे ते तुम्ही इथे पुन्हा बघा, हे 2 इफेक्ट तुम्हाला ठेवायचे त्या इफेक्टमधले पण जे आपण आता पेस्ट केले त्या. आता आपल्या पुन्हा बॅक करून जी पण आपली सेक वेब प्रेसेट आहे ती ओपन करायची. आता आपले इफेक्ट 2ची लेअर आहे त्यावरती क्लिक करायची, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करू इथून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून इथून बॅक करायचं आणि जो पण प्रोजेक्ट होता तो इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचे, ह्याच्या जो पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. पुन्हा इथून बॅक करायचे, जी पण आपली सेक वेब प्रेसेट आहे ती ओपन करायची. आता तुम्हाला इफेक्ट 3ची लेअर आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला
कॉपी इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ऑल लेयर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इफेक्ट 1 2 3 आहे तेथून अनटिक करायचे. पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॉपी 4 लेयर्स आहे ते ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथून बॅक करायचं आणि जो पण प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्याच बिटमॅपशी थांबायचं आहे आणि हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पेस्ट 4 लेयर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे शेवटला यायचं आहे आणि हा जो शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर तुम्हाला आता काय करायचे ओव्हरले द्यायचे. तर ते कसे द्यायचे तुम्हाला तर पहिल्या फोटो आहे त्या पण 13.5चा फोटो आहे. हे 3 फोटो आहे त्या 3 फोटोला द्यायचे आपल्या ओव्हरले. तर मी काय करतो इथून सिम्पली 13.5च्या बीटपाशी येतो. प्लस चिन्हावरती क्लिक करतो. मीडियाच्या मीडियामध्ये म्हणजे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि इथून एक ओव्हरले घेतो आणि सिम्पली इथून अशा प्रकारे ओव्हरले आल्यानंतर त्या ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचे. लाईटमध्ये जाऊन लाईटिंगचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला त्याच्या पुढच्या बीटमापाशी यायचं आहे. आल्यानंतर पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन दुसरा जो ओव्हरले आहे दिला आहे आपण तो इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे थोडा इथून स्क्रोल करून अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करायचा. थोडा इथून गॅप ठेवायचा बीटच्या तिथे आणि त्याच ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचं. लाईटमध्ये जाऊन तुम्हाला लाईटिंगचाच ऑप्शन चालू करायचं म्हणजे ठेवायचं सिलेक्ट करून. पुन्हा आपल्या शेवटचा फोटो आहे त्या बीटपाशी यायचं आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. पुन्हा आपल्याला जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे बीटच्या पुढचा आहे तो ह्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून कट करून टाकायचा आहे. ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन लाईटिंगचा जो इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे तुमच्या फोटोला आहे तो इफेक्ट मिळून जाईल. तर अशा प्रकारे हे झाल्यानंतर आपली ह्या व्हिडिओची एडिटिंग आहे ते संपत आहे. म्हणजे आपला हा जो टायटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर हा जो आपण टायटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला सेटिंगच्या कडेला एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होत आहे. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सग बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.